कपडे आंबटवलीच या पोरीने आत नेऊन ठेवलेत. काय करतेस ग? आणि काय कपडे काढली सकाळी बघ, वल्ली झार कपडे असे नेऊन ठेवतात का? मग तू तर म्हंटली होती काढ म्हणून. काढ म्हणले म्हणून बघायचे सुकलेत का कसे काय. राहून दे, लय मोठी बहीण बनू नकोस हा. कुठे निघाला मॅडम? काय नाही, ते आता लग्नाची तयारी करावी लागेल ना. आता मग मेहंदी घेऊन येते. मग गेलो असतो ना आपण संध्याकाळी. कशाला तू उगीच घरातले काम कर, तोपर्यंत मी जाऊन येते. जास्त वेळ बसू नको. एकटे कसे जाणार? आता दुपारची काय गाड्या बिड्या गावणार आहेत का तुला? सांग बर. नाही नाही, माझी मी ऍडजस्ट करेन, तू टेन्शन घेऊ नको. थांब एक मिनिट थांब. हॅलो. हा 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 हा, येते. थांब जरा, इथं बहिणीनं अडवून घेतलंय. हा, तिला कटवते आणि येते. हा हा हा, ठेवू का? बाय बाय. अगं ऐक ना, चिमटे घेऊन येताना कपडे सुकतात पडतात. चिमटे घेऊन ये. आणि कोणाच फोन होता? ते मैत्रीण होती, तिला मी काय म्हंटल की लवकर ये, आपण दोघी जाऊन मेहंदी ते घेऊन येऊ. बाकीच्या पण खरेदी करायच्यात. आता बघ, लग्न म्हटल्यावरती सगळ्या खरेदी करायच्या. ऐक, मला एक चाप घेऊन या आणि मला 2 कोण घेऊन ये. काय? बरं ठीक आहे. चालते. पैसे देते बरं, ठीक आहे. संध्याकाळी. मी हलकट जाणते. घेऊन ये. हा, चिंगुटे ऐक ना, माझ्यासाठी बिर्याणी कर ना आज रात्री. बिर्याणी का? हा, लय बरं, भारी करते तू. चालतंय ये. मी लगेच येते जाऊन. हा, लगेच ये. मी चाप घेऊन येते, तू बिर्याणी कर. हा, बाय. काय जाऊ दे, आता जाईल लग्न होय. कधी ती काय माहिती का होतं थांबलं इथे एकटाच. काही साप बीप निघलं तर मला पाहता येतं नाही. आली 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 आली. साप अरे कॉमेडी चांगली करते. एवढा उशीर असतो. झाला, आला राग. मग कावाचं थांबलं मी इथं, कोणी बघितलं असतं मग मला. बघितलं मी काय घाबरते का मग? अरे तू नाही घाबरत, मला घाबरावं लागते. पोरीला सोडून देते, पोरांना कुत्रीच्या आईने हाणते. मी तुला बरं कोणाला हात लावू देईन? हा, मग मग तू नसतं ना ग, तू आले राहते मला काय भीती नाही. अरे प्रेम केलंय तर मग निभाव तर लागणच ना. मी काय चेष्टा केली काय? मी बी प्रेम केलंय. तू पण केलंयस. मग पण आता मला टेन्शन खूप आलंय रे. कसलं? आता बघ ना, आता मी काय बहाणा करून आले माहिती? काय? की मेहंदी आणाय चालले म्हणून. कोणाला? डोक्याला लावायला, हाताला लावायला. तुला तर माहितीये, आता 4-5 दिवसावर माझं लग्न आलंय आणि माझी काय हालत झाली असेल. तुला काय वाटतं मला टेन्शन नसन? मला काय वाटत नसन? अगं म्हणजे तू त्या पोरासंग लग्न करणार आहे का? म्हणजे मला सोडून देशील? मला धोका देणार आहे तू? नाही, दे बरोबरच आहे. यासाठी प्रेम केलं तू. दे धोका दे. अरे धोका मला पण नाही द्यायचा. मग मी तुला काय म्हंटल होतं की माझ्या घरच्यांना येऊन विचार म्हणून. तू काय म्हंटलास? अगं ठीक आहे, मी कसं विचारणार? थांब ना, अजून सध्या ना नोकरीच तुला माहिती चालू आहे. मी दररोज 1-1 हिंडतो की नाही MIDCत. एका दिवशी लागेल ना MIDCत मला नोकरी. अरे लग्न झाल्यावर मी तुला साथ देते, तू काम कर, मी पण काम करेन, आपण दोघं मिळून संसार करू ना. पण तुला ते नकोय. अरे बरं ते जाऊ दे, चल आपण ते करू लग्न, काय विषय नाही. मी करीन तुझ्या संगच लग्न. हा, अजिबात घाबरायचं नाही. मी आहे, पण कसं घरी कसं मला तेच कळत नाही का. पण एका दिवशी करीन मी डेअरिंग, जरा टाकून आल्यावर. आता काय उपयोग आहे? 4 दिवसावर माझं लग्न आहे. मोडून टाक, म्हणजे मला सोडून तू तिकडं संसार मांडशील का? मग तू नाही म्हटल्यावरच मी लग्न करायला तयार झाले ना. मी कुठं नाही तूच म्हणलो. मला सांगितलं. मी कुठं नाही म्हणलो, मी हा म्हणतोय ना. पण आता हा म्हणतोयस. 1 महिन्यापूर्वी तू काय म्हणलास? कर लग्न, मी आहे ना, लग्न झाल्यावर पण तुला भेटेन. अरे राग होता तवा, राग. त्या रागात बोललेल्या गोष्टी नको मनावर घेऊ. तू मनावर नाही घेतलं. संध्याकाळ काय बोलतो सकाळी माझ्या लक्षात नाही राहत, तुला माहिती आहे चांगलं. बरोबर आहे रे, प्रेम माझं आहे ना, तुला काय फरक पडतोय? एक मी मिनिट, असली एक काय मिनिट. नसली काय मला माहिती आहे ना. हॅलो, काय ग? अगं जायचंय फिरायला, मला माहितीये, पण जरा मी नाही का आपल्याला कुठं फिरायला जायचंय ना, ते लोकेशन बघायला आलोय. हा, माझी रिसोर्स नाही का तुला? हा, ठेव, मध्ये डिस्टर्ब न करू, माणसं आहेत सांगा. ए पोर ना. कोणाचा फोन होता? पोर मित्र, मित्रांचा फोन. मला लय टेन्शन आले. नको घेऊ मला tension. नाही लग्न करायचं, माझ्या मुलाशी लग्न नाही करायचं. अरे मी प्रेम तुझ्यावर केलंय, लग्न कसं करू दुसरीकडे? मी तुझ्यावरच प्रेम केलंय, मला नाही करायचं लग्न. माझं तर डोकंच चाललं ना. सगळं तुझ्यामुळं झालंय. तू जर हो म्हणला असता ना तर मी आतापर्यंत घरात सांगित सगळं झालं असतं. बरे मी म्हणतोय, खरंच प्रेम करते ना माझ्यावर? राग रोस सोडून दे, मी तुझ्या संगच लग्न करतो.
आता आपण काय करू, मस्तपैकी कुठेतरी हॉटेलला जेवायला जाऊ, तिथून पुढे फिरायला जाऊ. ते तर आयुष्यभर करायचंय रे मला तुझ्या बरोबर. पण मग आजचे दिवस करू ना. आता मला वेळ येतं 3-4 वाजेपर्यंत परत इथं मला संसार करायचाय तुझ्या बरोबर. तुझं काय चाललंय? इकडं फिरायला जाऊ तिकडं फिरायला जाऊ. मला बी करायचंय संसार. मी सगळ्या गोष्टी करणार तुझ्या संग. संसार आज तुला सांगतो, आपले लेकर असतील 4-5 असे मकार. आधी पहिले लग्न तरी होऊ दे. तू लेकरांकडे चाललास. इथं माझं लग्न आलंय 2-4 दिवसावरती. बरं एक काम करू, चल मला पण डोकं एवढं हे झालंय ना, ट्रेस झालंय. आपण कुठेतरी बसूया. चल मला लॉंग ड्राईव्ह कुठेतरी फिरायला घेऊन चल फिरायला घेऊन जातो. म्हणजे डोकं हलकं होईल ना. माझं बी जरा हलकं होईल. चल. शारदा, हा लय पैसे गेले रे, 90,000 रुपये गेले बस त्याला. ऐका ना, हा आपले गेलेत 90, हा, पण त्यांचे 1,20,000 गेलेत. काय बोलतीस? आणि मग केवढा बस्ता बांधलाय त्यांनी. पण ऐका ना, ते रिक्षावाला गठोड ठेवीन ना आपलं घरी, नाही तर एवढे बरं, पैसे. सगळ्या तुझ्या चॉईसच्या साड्या बिड्या घेतल्यात ना? हा घेतलंय, पण चांगलं झालं आपल्या पोरीचं, आहे का नाही. चांगलं झालं. आता नवरदेवाचे कपडे बरे आहेत ना? हा बरेत. आता एकीचं उराकलं ना, मग दुसरीचं करता येईल, आहे का पण 90,000 लयच गेले रे. नाही? जाऊन द्या मग. आता काय लग्न परत परत होतं का? हा सर, पैसे काय, पैसे कमी होतो माणूस. आता झालं ना डोकं मोकळं. झालं. थांब थांब थांब. ही पोरगी तर आपल्या शारदा, इथं आपली सोनी दिसती. काय झालं मावशी? आई वडील कोण आहे? कशाला थांबवायची लोकांच्या गाड्या? काय झालं मावशी? अरे हे कोण आहे? नाही नाही, आम्ही आज फिरायला गेलतो. हा थांब ना, आहे दादा, आहे परा. होय, आपली सोनी दिसती. मला असंच वाटतंय बरं का. मग असं वाटतं म्हणजे तुमची लेख आहे, वळखाय आहे ना का? सोनीच होती ती. किती रपास गेलाय तो. काय भानगडे, तोंडाला बांधल्यामुळं पण. कसं थांबवली गाडी? मूर्ख आहे का रे तू? हा, काय झालं? इकडून समोरून काय झालं? माझे आई वडील होते ते, माहितीये का? कशाला गाडी थांबवली तू? मला काय माहित, तुझे आई वडील आहेत मग. आणि त्यांनी जर बघितलं असतं आपल्या दोघांना असं तर. ए, तू असं बघ, तू भांडत नको तेव्हा, नाही तर मग तुला इथं सोडून जाईन मी. हा. ती धमकी मला देऊ नको. हा, इथं सोडून जाईल तिथं सोडून जाईल. बघाल काय माझी? आम्हाला काय एवढं हे कर. अरे अरे मी माझा ऐक नाही. सगळी वाट लागली यार. काय करू आता? देवा, तुम्ही तू इकडे काय करते? ते मेहंदी ते आणायला मी चालले होते. हा. मग मैत्रिणीच्या भावाची गाडीच पंक्चर झाली. मग ते गेले दोघं गाडी नीट करायला. मग मला म्हणले तू घरी जा लिफ्ट घेऊन कोणाची तरी. अरे पण एवढं उन्हाचं काय गरज यायची? मला सांगायचं, मी आणलं असतं ना. आता आपलं लग्न ठरलंय, मग सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत ना वेळेत. त्याच्यामुळे मेहंदी ते आणाई म्हटलं सगळं. नक्की मेहंदीच आणायला आलती का? हा, तुम्हाला असं काय वाटतंय? मग मला फोन नाही काय नाही, दिवसभर म्हणतोय म्हणून म्हणलं. आता तुम्हाला जेव्हा पण फोन केला तुम्ही काय म्हणता? मी कामात आहे, माझा बिझनेस आहे, तुला माहित नाही का, आणि मी बिझी असतो. म्हटलं ठीक आहे, कशाला तुम्हाला त्रास द्यायचा, आणि लग्नानंतर तुम्हालाच घेऊन फिरायचं आहे ना. मग घरी कोणी नव्हतं काय गाडी बिडी? नाही, कोणीच नव्हतं. बाबा पण बाहेर गेले होते ना, त्याच्यामुळे. चल मी सोडतो. चल. तुम्ही सोडता? बरं ठीक आहे, हा सोडा. बसू? हा बस ना. किती शारदा, तू काही म्हण, पण ती सोनीच होती बरं का. गाडीवरून होत, गाडीवर ती ओढणी बांधत. काय सांगते मग मी, ती सोनीच होती. अरे मनीषा, हा आले मावशी. इकडे बाय. अरे बापरे, मावशी आली वाटतं. पैसे आहेत याच्यात, मला वेळ मीठ झाला पिशवी. स्वयंपाकाला. दे. अयो पाणी आण ग. हा आणते मावशी, थांब. अयो सोनीच होती बर का ती. मला असंच वाटत. मी कपडे धुते तिच्या, मला माहिती आहे कापडावरून वळाकलं, थोबाड बांधलं म्हणून काय झालं. आपलं लेकरू आपल्याला ओळखू येणार नाही का? मग सोनीच होती ती. मनीषा, आले मावशी. कोण पोरगं? आली मावशी. थकदा बाई मनीषा, ती ही कुठे आहे? सोनी कुठे आहे आपली? सुनी कोण आणाय गेली मेहंदीचे? मेहंदीचे कोण आणायला गेली? पैसे तर निठू. कापडाची पिशवी ते रिक्षावाला आणणार आहे गठुड. हा का? हा. बस्ता बांधला? बस्ता बांधला ना. हा का? 90,000चा झालाय बस्ता आपला. हे एवढं पैसे गेलं? आणि मग बाई, लग्न एकदाच होतं, बार बार नाही होत. होऊन दे खर्च. रिक्षात सगळा माल तिकडं टाकून दिलाय.
आणि ती मित्राच्या रिक्षात येतोय मित्र घेऊन. सोनीचं तो लग्न बसला. झालं का थोड्या दिवसांनी तुझा बार उडवायचा आहे. मला शिकायचं अजून मी 2 वर्ष करत नाही लग्न. आणि काका पैसे नव्हते ना आपल्याकडं? घेतले बाई घेतले बाई उसने पासने याजानी कसे इकडं तिकडं काहीतरी. ती पोरगी कुठे आहे पण कवाची आली नाही. ते ना कोण आणाय गेली? ती मला एका गाडीवर दिसली. थांब जरा काय? येऊन दे तिला. गाडीवर दिसली एका आता पोराबरोबर. आम्हाला एका पोराच्या गाडीवर ती बापरे. म्हणून तुला विचारलं आम्ही. हे काका दाजी आलेत. अरे शारदा, हा अरे सोनी कशी काय हा पाहुण्या बरोबर? पाहुणे बसा या 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 बसा. बसा 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 पाहुणे बसा. नाही तुम्ही बसा. नाही बसा बसा तुम्ही मामा, बसा. बसा. पाणी घ्या पाहुणे. दाजी सोनी ही कुठे दिसली तुम्हाला कुठे भेटली. दाजी पाणी. होय व पाहुणं रोडला थांबली होती. रोडला थांबली होती. मेहंदी आणायला गेली म्हणले. म्हणलं चल जरा सोडतो. कुठे कोण मेहंदीची कोण आणा गेली तिला. येसून इकडे ना. झालं बसता बघा. हा. आम्ही लवकरच निघलो. हा म्हणलं तुम्ही बाकीचं करून घ्या. मला जर कामावर जायचं होतं. बस्ता वगैरे बांधला, मित्राच्या रिक्षात ते गाठोडं टाकलं, त्या रिक्षा येतोय मागून, आम्ही आलो पुढं. बरं बिल द्यायला पैसे नाही होते पैसे. पण ते केलं आम्ही ऍडजस्ट. आम्ही तुम्हाला कपडे आवडले ना? हो आवडलं. काय झालं? भाऊ आहे का? आणि दाजीची तुझी कशी कुठं गाठ पडली? ते इथं रोडला भेटले होते. मग ते म्हणले सोडतो मी घरी. माझा नाईलाजच होता. पण ती म्हटलं जाऊ दे. बस कर आता. मला खरं खरं सांग. तू मला तुझी सख्खी बहीण नाही पण मावशीची पोरगी. खरं खरं सांग मला. खरं सांग. काय सांगायचं तुला खरं? खरंच सांगते. त्यांनीच मला नव्हतं यायचं गाडीवर. तेच म्हणले बळच बस. म्हणलं चला. अरे हे बंद पेन होय नाही पाणी काही. हा अगं मावशी मला खरं म्हणली एका पोराच्या गाडी होती तू. अगं तुझं लग्न जमलंय. तुझं कुठं काय बाहेर लपड आहे का? हा काय? हा आहे. आई शपथ. मी सांगणार होते पण तो पोरगा म्हटला की आपण परत येऊन सांगू. तो येणार आहे बोलणी करायला. तुम्हाला म्हटलाय की आपण हे लग्न मोडून परत माझ्याशी. अगं तुझ्या डोक्यात पाणी झाले का? भावळट आहे का तू? काकांकडे मावशीकडे पैसे नव्हते. तुझ्या बस्त्यासाठी त्यांनी किती तयारी केली माहितीये का? अगं, तू माझ्यावर लय प्रेम करतो. प्रेम काय नसतं. मला कोणाशी प्रेम करता येत नाही का? तू येडी का? आता एवढं सर्व ठरलंय, बस्ता बांधलाय, पैसे नव्हते, कशा ऍडजस्ट केले? तुला मी खरं सांगते, माझी बहीण असती ना, मला सख्खी नाही पण मावशीची काय आणि सख्खी काय एकच आहे. हे नाटक अगं, करू नको. बावळट आहेस का तू? काय आता मला लग्न त्याच्याशी करायचंय. ह्या पोराशी लग्न नव्हतं मला करायचं. मूर्ख आहेस का तू? तुला मी सांगते ना, सिच्युएशन ऐकून घे माझी. तुझ्यामुळे घरच्यांना त्रास नको. ए बघ, मी सांगणार आहे. मावशीची पोरगी आहे ना, हा मी सांगणार आहे. सारखीच राहा. मी सांगणार आहे. सांग, हा. कोणाला सांगायचं त्याला सांग. नाही आम्हाला तशी कपडे आवडलेच म्हणा. पण कसं असं आमच्यामुळे तुमच्या मावशी इकडे ना. काका इकडे ना. ती पाणी बंद होई नाही. ती नळाच पाणी बंद होई नाही. मी मदत करू का? हा नको दाजी, बसा तुम्ही. बसा पाहुणे बसा. काय झालं. अगं हे खरं म्हणती. तू म्हणलेल ते खरं आहे. एका पोराशीचं प्रेम आहे. मग अशी गाडीवर होती तेच पोरग आहे ना. आई हा तेच पोरगे आणि माझं त्याच्यावरती प्रेम आहे आणि मला त्याशीच लग्न करायचंय. हळू बोल पाहुणा घरात ये. आणि तू ना बहीण म्हणण्याच्या लायकीची नाहीये. ए. अगं मावशीची पोरगी म्हणून तुला घरात आणली, तुझ्याची प्रेमाने बोलले, तू तर माझा घातच केला. तू आताच्या ना निघेतून लायकीचीच नाहीये तू. सोनी गप्पा. ए, सोनी घात तिने नाही केला. घात तू केलाय. घात तू केलाय. पुढची पोरगी तू मी आहे. म्हणलं होतं माझं लग्न जमव म्हणून. मी म्हणलं होतं का? मी तुम्हाला काय सांगितलेलं की मला मुलगा पसंत नाहीये, मला लग्न नाही करायचं, मला शिकायचंय पुढं. पण हिचे गुण बघून बघून तुम्ही माझी वाट लावली. अगं काय कमी आहे त्या पोरामध्ये. नोकरीला आहे, पैशावाला आहे, काय कमी आहे सांग ना. पण माझं प्रेम नाहीये त्याच्यावरती. हे प्रेमाचे 2 दिवस ठेवतात प्रेम, तिसऱ्या दिवशी असं हुसकून देतात. मग कळन तुला. तो येणार आहे बोलायला तुम्हाला. तो बोललाय की मला तुझ्याशीच लग्न करायचंय म्हणून. सांग बाई, तू मला तर पण समजून त्याशीच जा. लग्न करायचंय. मला काय माहिती नाही. सोने इडी झाली का? अरे असं बस्ता बांधलाय आता. मला काय माहिती नाही. ते लग्न मोडा, मला त्याशीच लग्न करायचंय. असं नसतं होत.
मामी, मी सगळं ऐकलंय. दाजी ते बघा कुणीच काय बोलू, मला कोणाचं काय ऐकायचं नाही. दाजी त्या मुलाशी माझं प्रेम आहे. दाजी खरंच माझं नका प्रेम. मनावर घेऊ. तू खोटं बोलू नको दादा, त्यांना कळलंय ना, कळू दे. माझं ऐका ना, उगं तिच्या हट्टापायी जिथं तिचं प्रेम आहे तिथं लग्न लावा. उगं माझ्यामुळे तिच्या आयुष्याचं वाटोळं करू नका. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, जो आपल्यावर प्रेम करतो ना तो आपल्याला नेहमी वाटत सोडत नाही. जो आपल्यावर प्रेम करतो तो आयुष्यभर साथ देतो. हा, तो पण मला आयुष्यभर साथ देणार आहे, घ्या त्याला लग्न करणार आहे. दाजी जास्त वाजलाय आता. पाहुणा अहो तसा काय केलं हे? हा, गेले तर गेले, मला काय फरक पडत नाही. जो पोरगा येतोय ना आता त्याला मी बोलवून घेते, मी सगळं सेट करते. तुम्ही माझं त्याच्याशी लग्न घे लावून बोलून बघा ते मी लाव. कोणता मुलगा आहे तो. तोच स्वतःला त्याला गाडी खाली ढकलला असता मोकाशी. अगं मला माहिती आहे ना, 8 महिन्यावर लग्न आहे, पण मला ना खरं सांगू का दमच निघत नाही ग. असं वाटतं तुला ना आता आत्ताच्या आत्ता घरी आणा. घरी बी एकटाच आहे मी. तुला माहिती आहे ना आपलं कसं असतं. थांब 1 मिनिट. हे कोणाच तरी फोन वाजवते मध्ये नुसतं टुंग 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 टुंग. आपण बोलताना ते डिस्टर्ब होते काय तुला माहिती आहे. आपल्याला डिस्टर्ब लागत नाही, आपल्याला किरात पुरत नाही. दिवसा बी दुपार होती. बरं थांब, एक फोन उचली. हॅलो. आताच्या आता तू घरी ये. तरी तुला म्हंटलो मी शारदा, का म्हणजे कोण पोरग होत. मी सांगितलंय सगळं घरामध्ये. काय कटकट आहे तुझी. बरं आलो. येतोय तो, मला आलं की त्याच्याशी बोला. नाही वाटत ते पोरग घरापर्यंत येईल. येणार तो, त्याचं खरं प्रेम आहे माझ्यावर. हॅलो. अगं ऐक ना, ते काय झालंय मित्राचा ऍक्सिडेंट झालाय, मला अर्जंट जावं लागेल ना. मी येतो लगेच, तुला फोन करतो. हा हिला हिच्या हिची काही कटकट आहे ना ती मिटवतो आजची. तो येतच असेल बघ. हा येऊ दे. ते बघ तो आला. काय झालंय. तोच पोरगा. काय झालं काय. बघ ना, यांनी लग्न जमवलं होतं हे तुला माहितीच आहे. हा मग करायचं ना तिकडच. हिनं सगळं भांड फोडलं. एकतर तू येणार होतास घरी विचारायला, पण तिच्या तोंडात ना ही नाही नागिन आहे, नागिन. बहीण नाहीये. ए गबस, नागिन ती तिथं नाही. गाडीवरच बोलायचं होतं ना. मग नागिन तू का आहेस. तोंड बांधलं होतं मुस्काड तोंडाचे. त्यावेळेस ना आमचं ठरलं होतं हा. तो तुला येऊन सगळ्यांना विचारणार म्हणून. ठीक आहे, मग आता काय म्हणणं आहे तुमचं. मला लग्न करायचं आम्हाला. हिच्याशी करायचं ना आपल्याला लग्न. नाही माझं लग्न जमलंय, मग 8 महिन्यावर लग्न आहे माझं. बघा. आता तर तू म्हणत होतास ना की मला तुझ्याशीच लग्न करायचंय अरे म्हणून. ते खोटं होतं, वर बोलत होतं. माझं खरं प्रेम नव्हतं. माझं खरं प्रेम माझ्या बघितलं होणाऱ्या बायकोवर आहे. घे. असं असतं. अरे लाज वाटते का तुझ्यासाठी? अख्ख्या घराला भांडते मी, माझं लग्न मोडलंय. आई बापाला सोडून गेलं असंच होत असतं. काय म्हणलं तू, काय म्हणला. काय लग्न नाही करणार. माझं हा? प्रेम नाहीच आहे तिच्यावर. पुढचं वाटोळ करतो का तू. होय म्हणजे घेतलं ना फक्त करा शिकवले तुला आई बापाने. फिरवायचं काम केलं काय. मग आता नीट तिला लग्न इच्छा नाही होती केलं नाही तिला- नाही मारून म्हणतोय. टाकीन. तो लग्न नाही म्हणतोय. माझं जुळलं थांबा जमलं ना. दुसरीकडे. 2 मिनिटात. पाहिजे थोडी तरी. तुमचं लय प्रेम होतं ना. शांत 2 राहा. मिनिटं थांबा. नाही याला पोलीस कंप्लेंट करून अहो, याच्या नको, नावाची नको. याला आहे ना आता हॅलो. टाकलं पाहिजे. साहेब नितीन वेतळ बोलतोय. तर एकाला 8 टाकायचं होतं. अहो काय पोरीला फसवले त्यांनी. अहो काय तुम्ही नाही बलात्काराची केस टाकायची. अहो तुम्ही म्हणता हा, तसं करतो ना. लवकर या, पत्ता पाठवलं तुम्हाला. अहो तुम्ही म्हणता तसं काय करतो. करतो मी सांगतो तसं. मग- तिचं आयुष्याचं मग लग्न वाटोळं करतो केलं. का? हा हा, लग्न करणार आहे का नाही. करतो करणार आहे का नाही. करतो. वचन दे तिला, वचन दे. लग्न लावून द्यायला तयार आहे आम्ही. लग्न करा मग ती संग. करतो. पोलीस केस ना. आणि तुम्ही पुढे परत कोणत्या हा. पुढच्या आयुष्यात गेला ना, हम्म. मग तू आणि मग मी आहे. पण सांभाळील का ह्यो आयुष्यभर तिला नीट. सांभाळ. आता आहे प्रेम सांभाळीन ना. सांभाळीन. तुला आहे ना गॅरंटी. मी घरी चाललो होतो, तुला येताना पाहिलं तर मी परत आलो. म्हटलं काहीतरी 100% टाळशीस ती इथं. तुझ्यासाठी अख्ख्या घरात मी भांडण केले, तू त्याच्या पुढेच माझी इज्जत घालवली. प्रेम आता नाही म्हणून. करतो म्हणलं ना लग्न. ऐक ना बाई. चालते मामी. आ? झालं यांचं चांगलं. हा मी येतो. बरं. थांबा 1 मिनिट. थांबा मी बी येतो. थांबा थांबा तू कुठं जातो आता. घरी सांगावं लागेल. थांबा थांबा 1 मिनिट मग थांबा. बस. ऐक ना बाई, तू नितीन संग लग्न कर ना. ते पोरगा एवढा चांगला आहे ना, माणूस म्हणून आणि नवरा म्हणून तुझ्यासाठी योग्य आहे एकदम. तू प्लीज माझे हात जोडून मावशी, विनंती आहे, माझं माझी शिक्षण- इज्जत वाचव. शिक्षण माझं जाईल पाहुणं. 2 वर्ष. लग्न विनंती झाल्यावर जाऊ तो द्या. तुझं शिक्षण कर. ही आमचीच पोर आहे. तयार हो बाई, तयार हो बाई, तयार हो बाई. बाय हा मग म्हण ना आता हो. पाहुणं
ही माझ्या बहिणीची मुलगीची पण माझ्या लेकीसारखी आहे. ह्या बघा फक्त तिला 2 वर्ष शिकून द्या, लग्न झाल्यावर हिच्याशी लग्न करून आमच्यावर उपकार करा. माझे हात जोडून हात नका जोडू माझ्या. आणि माझ्यापेक्षा ना तिनं जास्त संसारिक आहे. हा, तुमचा तुमचा संसार नसता केला पण ती तुमचा संसार सोन्यासारखा करेल. हात नका जोडू, त्यांना शिकायचं तेवढं शिकू द्या. मी आई बापासंग बोलतो आणि तुम्हाला कळवतो. ती पोरगी खरंच गुन्ही आहे आमची. होकार येऊन जा. लग्न कर, हा मी नाही तर मग तू आणि मग मी. पाहुण्या जेवून जा, थांबा. मी बी अहो जेवण करून जाऊ पाहुणं. मी बी घरी सांगतो, येतो घरी सांगतो. बर